नमस्कार. आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 2026 या नववर्षाच्या मी माझ्या जावरे पाटील कुटुंबियाकडून, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांकडनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना सरत्या वर्षामध्ये आपण काय मिळवलं, काय गेलं, याचा जर थोडासा लेखाजोखा प्रत्येकाने केला, तर अनेक अनुभव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आले. जसे तुमचे काही अनुभव असतील, तसे माझे देखील काही अनुभव आहेत. काही हृदयापासून जोडलेली माणसं सहज दूर गेली. काही कधीच जवळ नव्हती, ती देखील जवळ आली. माझी परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे, की येणाऱ्या 2026 मध्ये मनामनातील कटुता संपू दे. आमच्या सगळ्यांना हृदयापासून एक ओलावा जपत सगळ्यांना एकत्र येऊ देत आणि नववर्षामध्ये माझ्यासह आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची, म्हणजेच तुमची सगळ्यांची भरभराट होऊ दे, अशी एक मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2025 या वर्षामध्ये कदाचित कधी-कधी बोलण्याच्या ओघामध्ये, कामाच्या व्यापामध्ये एखादा शब्द जिभेतून निघून जातो. असं म्हणतात की जिभेतून निघालेला शब्द हा माणसाच्या हृदयात जाऊन भिडतो. आणि म्हणून माझा थोडासा स्वभाव स्पष्ट आहे. मनामध्ये माझ्या कधी मळ नसतो, परंतु तरीही एखाद्या वेळेस स्पष्ट बोलल्यामुळं आपलं मन जर दुखावलं गेलं असेल, तर मी आपली मनापासून माफी मागतो आणि नवीन वर्षी जितकं गोड बोलायचा प्रयत्न करता येईल तेवढा मी प्रयत्न करतो. नवे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेली स्वप्न पूर्ण होत, ईश्वर आपल्याला प्रचंड मानसिक समाधान देवो, ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि परत एकदा येणाऱ्या 2026च्या मी आपल्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार.